माणसं अशी आहेत की कोट्यवधींचा बंगला आहे, परंतु झोप काय लागत नाही लागत हो. कितीतरी माणसं आहेत अशी, खूप पैसा आहे घरामध्ये, खूप काही गाड्या जिथले तिथे, बंगला आहे, गाडी आहे, सगळ्या काही जमीन जुमला सगळ्या काही गोष्टी आहेत, परंतु समाधान नावाची गोष्ट मात्र काय लागली नाही. समाधान नावाची गोष्ट मात्र लागली नाही. लहानपण त्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर होतं, बरोबर का नाही. लहानपण कितीतरी पटीने सुंदर होतं. लहानपणी जर आपण जर कधी तुम्हाला चांगलं आठवत असेल, आजही बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग येतो, बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग येतो. भगवंताचे गाणे सुद्धा आता तरी कितीतरी खूप सुंदर बदलले. तो देवाचे भजन करायला सांगतो आपण, परंतु भगवंताचे गाणे सुद्धा कितीतरी बदलले. मध्ये गाणं आलो होतं, कोणचं होते, चांदन चांदन झाली रात, आलो होतं का. हा, तिथे काय होतं, एक विहिरीची पाहत होते, बरोबर का नाही. तिथं आमच्या पांडुरंगाला आणून बसवला, काय चांदन चांदन झाली रात आणि विठू याची पाहत होते वाट. जुनी गाणी सुंदर होती महाराज, कितीतरी पटीने त्यांच्या चाली सुंदर होत्या. ऐकले की फक्त असं गोड मनाला वाटायचं की समाधान मात्र प्राप्त व्हायचं. कितीतरी सुंदर भगवंताचे अभंग होते. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, समाधान सांगतोय काय मी. कितीतरी अशा चाली सुंदर होत्या, कितीतरी गाणी सुंदर होती भगवंताची, किती ऐकले की आजही मनाला काय वाटतं, समाधान वाटतं, बरोबर का नाही. जे डीजेची गाणी ऐकल्यानंतर समाधान मात्र वाटत नाही. ते संतांचे आजपर्यंत गाण्याचा कालावधी किती, एखादं नवीन गाणं जर आलं तर किती दिवस गाणं चालतं, किती 3 महिने 4 महिने, याच्यापेक्षा चालत नाही. परंतु माझ्या माऊलींनी लिहिलेले अभंग, तुकोबारांनी लिहिलेले अभंग आजही मात्र किती आवडीने जर गायले तर आजही ते अभंग ऐकूशे वाटतात. काय सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाव कौतुके तू रे बा विठ्ठला, ओव्या गाव कौतुके तू रे बा विठ्ठला. अहो भगवंतावरती तेवढं प्रेमही त्यांचं होतं ना, बरोबर का नाही. समाधान वाटतं अभंगांचं. अभंग ऐकल्यानंतर एवढी वर्ष झाली अभंग लिहून, परंतु ते अभंग आजही ऐकल्यानंतर मनाला मात्र समाधान वाटतं. कारण ते अभंग लिहिणारी माणसंही तशी, संतही तसे होते. आमच्या जनाबाईंनी पुढे झाडून घ्यावा आणि केर कुणी भरावा, झाड लोट करी जणी आणि केर बरी चक्रवाणी. अहो माझ्या भगवंतानं जनाबाईंनी झाडून घेतल्यानंतर केर भरावा एवढा अधिकार कोणाचा होता, जनाबाईंचा होता. नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि माझ्या भगवंतानं साक्षात समोर पितांबर पिठस्तोपर्यंत नाचावं, हा अधिकार कोणाचा, नामदेवरायांचा होता. ती माणसं काय पैसा कमायच्या मागे लागली होती का. माझ्या तुकोबरायांनी 63 लाखाची इस्टेट त्यावेळी दान केली. किती, 63 लाखाची. कधी, त्यावेळी 63 लाखाची इस्टेट दान केली. अशी असणारी माझे तुकोबराय काय समाधानी नव्हते का, सुख नव्हतं का. ते तर म्हणतात सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भय डुलत सो, नाम आनंदी निर्भय डुलत सो. कोण, तुकोबराय म्हणतात अहो सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आणि आनंदे निर्भय डुलत सो. एवढी 63 लाखाची इस्टेट दान करून तुकोबराय म्हणतात काय, सर्व सुखले आलो. अहो सगळी सुख प्राप्त झाली मला. तुकडोजी महाराजही तेच सांगतात. काय आता एक 2-3 वर्षापूर्वीचा पोर्शन सिलेबस चेंज झाला, त्यावेळेस 9वीच्या पुस्तकामध्ये कविता आली. कोणची, या झोपडीत माझ्या, या झोपडीत. तुकडोजी महाराजांची कविता या पुस्तकामध्ये आली. कधी, 2-3 वर्षापूर्वी. त्याआधी काही कविता नव्हती का महाराजी. तुकडोजी महाराजांना सुख कधी मिळालं आणि कुठे मिळालं. राजा सजे महाले सौखे कधी मिळाले, ते सर्व प्राप्त झाले या झोपडीत माझ्या. काय म्हणतात तुकडोजी महाराज काय म्हणतात, राजाला महालामध्ये जी सुख मिळाली नाही ती कुठे भेटली आम्हाला, अहो झोपडीत मिळाली. जमिनीवरती नुसतं झोपलं, आकाशाकडे ताऱ्यांकडे नुसतं पाहिलं की झोप लागते. काय, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या
झोपडीत माझ्या. अहो नुसतं जमिनीवरती पडलं तरी नुसतं असं डोळ्याला डोळा लागला की झोप लागून जाते. कोणाचं? तुकडोजी महाराज सांगतायत, एका जरी महाल नसला आम्हाला, महालामध्ये खूप काही चांगले चांगले मऊ बिछाने येतो. आमच्या इकडे झोपडीमध्ये मऊ बिछाना नाही. तळवट वगैरे हाताला जमिनीवरती नुसतं पडलं तरी एक समाधानाची सुखाची झोप मात्र लागते. महालामध्ये मोठमोठाले शामियाने आहेत, तिथं झोपण्यासाठी मऊ मऊ बिछाने आहेत. महाले मऊ बिछाने कंदील शामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. अहो माझ्या संतांना कुठं सुख लागलं? झोपडीमध्ये सुख लागावं, बरोबर का नाही? अगदी महालामध्ये मऊ बिछाने येतो परंतु तिथं झोप मात्र नाही. तुकडोजी महाराज सांगतात, पूर्ण कविता आता नवीच्या सिलेबस मध्ये आली हो. आता पाठ्यपुस्तकामध्ये ही कविता यायला लागली, नाही तर आधीच्या काही तुमच्या काळाच्या कविता होत्या, काहीतरी कवितेमध्ये अर्थपूर्ण असायचं. त्या कविता ऐकल्यानंतर वाचल्यानंतर काहीतरी अर्थ मात्र जीवनाचा समजायचा. त्यावेळेस कविता होती. तुम्हाला आता इथले काही मंडळींना माहिती आहे, क्षणोक्षणी पडे उठे परिबळे होती कविता, होती ही कविता. ह्या कवितेमध्ये काहीतरी आपल्या आयुष्याबद्दलचा अर्थ मात्र लपलेला आहे. या जन्माला आल्यानंतर नक्की सुख मानायचं कशामध्ये? एक आई आपल्या पिलासाठी नक्की करते काय? या कवितेमध्ये सांगितलं होतं. एक आई चारा घेऊन येत असताना कोणीतरी शिकारी तिला मारतो आणि जखम झालेली ती कविता पक्षी घायल अवस्थेमध्ये आपल्या पिलापर्यंत पोहोचते आणि पिलांचं कसं संगोपन करते, पिलांना नक्की उपदेश काय करते, या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. आणि या कवितेमध्ये सांगितलं असताना त्या कवितेचा अर्थ आपल्या जीवनाशी कसा निगडीत म्हणतात महाराज. त्याचप्रमाणे आई आपले आई वडील सुद्धा तेच कष्ट करत असतात. काय? जन्माला आल्यापासून आपल्यावरती कितीतरी संस्कार लावण्याचं काम कोण करतं? आई करत असते. आपल्या मुलानं सुखाचं 4 घास खावे, समाधानानं आयुष्य जगावं, कोणाची इच्छा आहे? आई वडिलांची, बरोबर का नाही? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्यांना दुसरं काय नाही हो, ते दुसरं काही करत नाही. आपल्या मुलानं सुखी राहावं एवढीच अपेक्षा फक्त मनी बाळगून अख्खं नुसतं दिवस रात्र कष्ट करणारे 2 व्यक्ती कोणते असतील तर ते आई वडील आहेत. आपल्या मुलाचं चांगलं झालेली पाण्याची ताकद कोणात आहे? आई वडिलांच्या ते. परंतु आज आई वडिलांना कोण, आई वडीलही तसे संस्कार लावत नाही. आजच्याला कितीतरी आपण आयांना पाहतो, मुलगी सोबत आहे परंतु पार्लर मध्ये जातो, माफ करा माफी मागून बोलतो, पार्लर मध्ये जातो. मग आपण कशाला म्हणाय पाहिजे आमची मुलगी पळून गेली, आमच्या मुलांनी व्यसन केलं? हे आपल्या एखाद्या बापाला, कोणत्या बापाला आवडतं की आपल्या पोराने आपल्या समोर राहून तंबाखू खावी? कोणत्या बापाला वाटतं? कोणत्या बापाला वाटतं की माझ्या मुलानं माझ्या समोर पिऊन उभं राहावं? आवडेल का कोणत्या बापाला? नाही हो. परंतु आमचा बाप काय करतो? पोरासमोर तंबाखू म्हणतो. पोरग घरात असताना आमचा बाप जर पिऊन येत असेल तर त्या पोराला कोणत्या तोंडाने बाप सांगेल की बाळा तू हे काम करू नको? नक्की कोणत्या तोंडाने सांगेल? नाही हो सांगू शकत. अधिकार पाहिजे ना त्यासाठी. बाप असून निसता बाप होण्यात काय अर्थ नाही. माफ करा माफी मागून बोलतोय, बारीकी मी. परंतु काही गोष्टी आपण संस्कार लावण्याच्या बाबतीत मात्र निश्चितपणे चुकतोय. एक बाप जर आपल्या घरामध्ये येत असताना, घरात मुलं आहेत, आपली स्वतःची लहान मुलगी आहे, मुलांसमोर जर पिऊन येत असेल तर तू मुलाला कोणत्या तोंडाने सांगेल बाप की बाळा तू हे काम करू नकोस, तू दारू पिणं हे चांगलं नाही? कोणत्या तोंडाने सांगेल? नाही सांगता येणार महाराज. म्हणून आधी आपण सुधारलं पाहिजे. आधी तुम्ही सुधारले तर तुमची पिढी सुधारणार नाही. म्हणतात ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारी. माझ्या जिजामातेनं माझ्या शिवराय छत्रपतींना संस्कार लावले, ती काय असे लावले का? नाही हो. गर्भामध्ये असतानाच माझ्या मातेने संस्कार करायला सुरुवात केली होती. घोड्यावरती कसं बसावं, दानपट्टा हातामध्ये कसा घ्यावा, गनिमांचा काटा काढावा आणि माझ्या अबलेला न्याय मिळावा, ही कोणाची इच्छा होती? याच्यासाठी प्रयत्न करणं अंतकरण माझ्या जिजामातेचं होतं. म्हणून छत्रपतींमध्ये इथे, म्हणून छत्रपतींनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं. म्हणून सगळ्यात आधी त्या मातेला धन्यता जाते. म्हणून एक कवी सुंदर म्हणतो, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, आज पूजितो महाराष्ट्र सा
मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला दंड आई आज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला जिजामातीनं छत्रपतींवरती संस्कार केले ते म्हणजे गर्भात असताना जिजामातींना डोळ्याच असे लागत होती घोड्यावरती कसं बसावं दानपट्टा हातामध्ये घ्यावा गनिमांचा काटा काढावा माझ्या स्त्री अबलेला न्याय मिळावा आणि स्वराज्याची स्थापना व्हावी हे स्वप्न कोणाचे हे डोळे कोणाचे माझ्या जिजामातेचे आणि आपल्या आजकालच्या आयांना काय काय डोळे लागतात काय चिचा का बोर का डिप्स का नाही काय भेटलं तर काय काही बिताया काही बाया बिताड्यासाठी द्यात बरोबर आहे का नाही अहो डवळ लागतात ते डवळे पण माझ्या जिजामातेप्रमाणे लागावे तर कुठेतरी छत्रपतींसारखे सपुत्र जन्माला येतील तर कुठेतरी माझ्या माऊली ज्ञानोबरायांसारखं कोणतरी जन्माला ज्ञानसूर्य जन्माला येईल परंतु आपल्या आईलाच आजच्याला समजत नाही की नक्की कसं वागलं पाहिजे माझ्या त्या दिवशी एकदा कीर्तनाला गेलो होतो आम्ही बाबांसोबत गेलो होतो बाबांसोबत गेल्याच्या नंतर एका आमच्या तात्यांसारखी एक गृहस्थ होती त्यांनी घरी चहा प्यायला नेल्याच्या नंतर तिथं घरी गेलो घरी गेल्यानंतर त्यांची सूनबाई माग खुर्ची बसली होती पुढे खुर्चीवरती पाय ठेवले होते पाय ठेवले आणि फुटानं खाता खाता पुढे शाहरुख खानचा पिक्चर चालला होता पिक्चर चालू असताना तिथं बाबा गेल्यानंतर बाबा म्हणले ताई म्हणल्यानंतर ती उठून उभे राहिल्या गर्भामध्ये बाळ होतं अगदी नक्की बाळावरती संस्कार कसे होतात त्यावेळेस पाहिलं नक्की निश्चित मात्र मिळालं बाबांसोबत गेल्याच्या नंतर तिथं बाबांनी विचारलं ताई माझ्या जिजामातीने संस्कार लावले होते माझ्या राजाला काय गर्भामध्ये मुलावरती संस्कार केले जातात माझ्या जिजामातीने संस्कार लावले होते की त्या राजानं अख्खं स्वराज्य उभं केलं कोणी जिजामातीने संस्कार लावलेले माझ्या छत्रपतींनी अख्खं स्वराज्य उभं केलं माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी अगदी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आपल्यासाठी लिहून ठेवला की ज्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास आजही परदेशामध्ये केला जातो त्याच्यामधनं अनेक शोध लावले जातात त्यासाठी त्या ज्ञानेश्वरीवरती अभ्यास केला जातो ती ज्ञानेश्वरी लिहिणारे माऊली ज्ञानोबराय यांच्यासारखे सुपुत्र काही जन्माला आले परंतु त्या महिलेला सांगितलं तू जर असा शाहरुख खानचा फुटाणा खात जर पिक्चर बघत असेल तर नक्की त्या गर्भावरती काय संस्कार होणार ते पण बाहेर आल्यानंतर काय डीजे लागला की डान्स करायला हत्याचा हातपाय आपोआप वळायला सुरुवात होणार हे संस्काराची गोष्ट आहे इथं कुठेतरी आमच्या माता भगिनी मात्र कमी पडतात आपल्या मुलाचं नक्की हित कशात आहे हे मात्र आपण कधी त्याला समजून सांगत नाही माझे संत मात्र निश्चित रूपाने सगळे काही आई वडिलांची जागा मात्र निश्चित रूपाने चालवतात ते सांगतात काय आपल्या मुलाचं हित नक्की कशात आहे हित ते करावे देवाचे चिंतन आणि करोनिया मन शुद्ध व्हावे एकदा असंच कीर्तन झाल्यानंतर एक मुलगा समोर येऊन उभा राहिला आणि म्हणला महाराज मला माळ घालायची तेवढ्यात मागून त्याची आई पळत आली महाराज थांबा आताशी कुठेतरी त्याचं खायचं प्यायचं दिवस कोण आई त्या मुलाने सांगितलं महाराज मला माळ घालायची परंतु पोरग हिताच्या ठिकाणी जागा झालो होतो परंतु आई तेवढ्यात मागून पळत आली बाळ्या तुला काय कळतं का आताशी कुठे तुझं खायचं प्यायचं दिवस तेच पोरग एक दिवस खाते बी पेते बी आणि आपल्या पुढे दांडकी येऊन उभं औरात बी हा काही वेगळे का काही वेगळे का सांगायची गोष्ट अजिबात नाही ही गोष्ट समाजामध्ये आज चालते केवळ संस्काराच्या अभावामुळे आजच्याला मुलं वायाला जात आहेत आजच्याला मुलं बिघडतायत केवळ संस्कारामुळे आपण जर त्यांना सांगितलं असतं की बाळा हे दारू पिणं वाईट आहे आपण जर त्यांच्या पुढे नीट वागलो असतो तर ते काही अशी वाईट मार्गावरती गेले नसते आपण त्यांना जन्मतानीच जर आपण त्यांना झाशीच्या राणीचं चरित्र ऐकवलं असतं माझ्या छत्रपतींचं चरित्र ऐकवलं असतं माझ्या महाभारत रामायण यातल्या गोष्टी सांगितल्या असत्या तर ते अशी वाईट मार्गावरती गेले नसते हो का परंतु आमची आई मात्र मुलगा सोबत असताना आमचा बाप कुठेतरी गायचेप खाताना मुलासमोर दिसतोय बाप अजून घरातच बसलाय तिकडून कोणाच तरी फोन येतोय पाहुणं कुठं आले बाप अजून घरीच आहे तिथूनच बाप म्हणतोय आलो ही काय तुमच्या गावाच्या शिवावरती आलोय
कुणा पुढे अहो समोर मुलगा बसलाय, मुलात एकच एवढं खोटं बोलताना आपण बोलतो तेव्हा विचार करत नाही, परंतु नंतर ज्यावेळेस मुलगा आपल्या समोर येऊन उभा राहतो त्यावेळेस आपल्याला काय त्यावेळेस लेबर वाटतं काय? कोणत्या बापाने आजपर्यंत सांगा बरं, कोणत्या बापाला वाटेल की माझ्या पोरांनी माझ्या समोर दारू पिऊन उभं राहावं? नाही, कोणत्या बापाला आवडणार नाही. परंतु आपण तसे वागत नाही. आपण संस्कार देण्याच्या बाबतीत कुठेतरी कमी पडतो, परंतु आपल्या आई वडिलांनी दिलेल्या संस्कारावरती मुलाचं हित मात्र निश्चित रूपाने ठरलेलं आहे. आपण जर त्यांना पोथीला, भजनाला, कीर्तनाला जर नेऊन बसवलं तर निश्चित रूपाने मुलगा कुठेतरी चांगल्या मार्गावरती जाणार आहे, त्याच्या आयुष्याचं निश्चित रूपाने सार्थक मात्र होणार आहे. परंतु आपण त्या गोष्टीच्या ठिकाणी त्याला मात्र जागरूक ठेवत नाही. डीजे लागला की बघवतो आपण, आपलं जर पोरग नाचायला लागलं की आपली आई म्हणते काय काय माझा पिंट्या नाचतोय, बरोबर का नाही म्हणता का नाही म्हणता? हो, डीजे लागल्याच्या नंतर निश्चित म्हणता, परंतु गावामध्ये हरिपाठ चाललाय, सप्ताह चाललाय, कीर्तन चाललंय, तिथं मात्र पोराला घेऊन जात नाही. तिथं जाऊन पोराला म्हणत नाही बाळा तू आजच्याला हरिपाठाला जाऊन उभा जर नाही राहिला तर तुला जेवायला देणार नाही असं म्हणणारे आज आई शिल्लक का नाही? हो, असं आपला बाप म्हणतो बाळा तू जर आज शिनकूर नाही केला, धारा नाही काढल्या तर तुला जेवायला देणार नाही, तुला लय मारीन असा म्हणणारा बाप समाजामध्ये आहे. परंतु बाळा तू जर हरिपाठ नाही वाचला, हरिपाठ जर नाही घेतला तर तुला जेवायला देणार नाही असं म्हणणारा बाप मात्र आजच्या शिल्लक नाही. त्यामुळे दिसते याच्या आता हात वर करा बरं, कोणत्या बापाने तुमच्यातल्या किती जणांच्या पोरांनी आजच्या तुम्ही घरून निघताना तुमचं दर्शन घेतलंय? करा बरं हात वर. अहो नाही हो, बोटावर एवढी सुद्धा लोक सापडत नाही, कारण संस्कार कुठेतरी आजच्याला लोप पावत चाललेले आहेत. संत सांगायचे काय? संस्काराच्या नावे घालून या शून्य, बरोबर का नाही? फक्त संस्कार शब्दाच्या ऐवजी आपण एक शब्द तिथं थोडासा बदलला, संस्काराच्या नावाने आपण तिथं फक्त टाकले काय? संसाराच्या नावे घालून या शून्य. संसारामध्ये आपण मुलाला खूप काही शिकवलो. जमीन 1 एकराची 2 एकर कसे करायची, 1 लाखाचे 2 लाख कसे करायचे, 4 गुंठे त्याचे अख्खे 10 एकर कशी करायची हे मात्र आपण ज्ञान मुलाला दिलं. परंतु माझ्या भगवंतानं, माझ्या माऊली ज्ञानोबरायांचं चरित्र, माझ्या माऊली संत तुकोबरायांचं, माझ्या छत्रपतींचं चरित्र मात्र आपण कधी त्याला सांगितलं नाही. माझ्या राजानं नेमकं केलं काय? अख्खं स्वराज्य उभं केलं, एक एक सवंगडी जमवला आणि माझं अख्खं स्वराज्य उभं केलं हे मात्र आपण कधी त्या मुलाला सांगत एकच नाही. राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. काय? माझ्या राजाचं नाव आजही आदरानं घेतलं जातं, ज्या राजाचं कुठेही एकही मंदिर नसताना सर्व लाखो समाजाच्या